बोनलेस चिकन भुना टिफिनसाठी एकदम मस्त अशी ही झणझणीत चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हा सर्वांना खूप आवडणारी अशी टिफिन बॉक्सची ही रेसिपी आहे। तर चला बनवूया चिकन भुनाची रेसिपी। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 टेबलस्पून तेल। तेल गरम झाल्यानंतर हाफ टीस्पून जिरे टाकून घेतलेले होते। जिरे तडकल्यानंतर 3 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरलेले आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथे इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत कांदा जो आहे ना तो सॉफ्ट होत नाही आणि सोनेरी रंग यायला सुरुवात होत नाही। एकदम सोनेरी रंग नाही करायचा आहे, फक्त कांद्याला आपल्याला इथे सॉफ्ट करायचं आहे। तर हे बघा कांद्याला सॉफ्ट झालेला आहे आणि यावरती सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। तेव्हा आपण यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट 1.5 टीस्पून। मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया परत अर्धा मिनिटासाठी। याच्याने जो कच्चा वास आहे तो निघून जाईल। त्याबरोबर एक टोमॅटोची पेस्ट जी आहे ती मी करून घेतलेली होती। मोठा टोमॅटो घेतलेला होता, त्याला ग्राइंड करून घेतलं होतं, ते टाकलेलं आहे। 1 टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, हाफ टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून टाकूया काळी मिरी पावडर, त्याबरोबर हाफ टीस्पून टाकूया रेड चिली फ्लेक्स। सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। जिथपर्यंत तेल सुटत नाही तिथपर्यंत आपल्याला या मसाल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे। तेव्हा आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार आणि परत परतून घेऊया आणि नंतर मी झाकण ठेवणार आहे म्हणजे कांदा सुद्धा सॉफ्ट होईल। तर 4 ते 5 मिनिटं आपण लो फ्लेमवरती शिजवून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटांनंतर चेक करून घेऊया। आणि हे बघा मस्त तेल वरती आलेलं आहे। तर चमच्याच्या मदतीने थोडासा कांदा मॅश करून घेऊया आणि हा आपला जबरदस्त असा बघा मसाला जो आहे ना तो रेडी होणार आहे। तर थोडंसं परत 1 ते 1.5 मिनिटं हाय फ्लेमवरती मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने कांद्याला थोडंसं अशा प्रकारे मॅश करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया चिकन। तर इथे मी घेतलेलं आहे हाफ केजी बोनलेस चिकन। याचे मी 1 ते 1.5 इंचामध्ये तुकडे करून घेतलेले आहे आणि परत मिक्स करून घेऊया आणि इथे परतून घेऊया आपण 2 ते 3 मिनिटं, कारण हा मसाला जो आहे तो चिकन बरोबर सुद्धा आपल्याला परतायचा आहे। अशा प्रकारे परतल्याने जो कच्चा वास आहे तो चिकनचा निघून जाईल, कारण थोडं जे पाणी सुटेल ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। तर चला मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटं आपण इथे परतून घेऊया चिकनला मस्त असं। हे बघा 2 ते 3 मिनिटं चिकनला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे आणि जसं तुम्ही पाहत असाल पाणी जे सुटलेलं होतं ते ड्राय झालेलं आहे आणि तेल जे आहे ते सुटलेले आहे। तर आता आपण चिकन शिजवण्यासाठी यामध्ये टाकूया पाणी। तर अर्धा ग्लास आपण यामध्ये टाकूया पाणी, कारण बोनलेस चिकन आहे ते लवकर टेंडर होते। तर मिक्स करून घेऊया म्हणून इथे मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे, म्हणजे आपला हलकीशी ग्रेव्ही जशी आपल्याला हवी आहे ती सुद्धा राहील आणि त्याबरोबर जे आहे ते चिकनसुद्धा शिजेल। मिक्स केल्यानंतर इथे मी झाकून ठेवणार आहे कमीत कमी 8 ते 10 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती। आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर चला चेक करून घेऊया आणि ही झालेली आहेत 8 मिनिटं आणि हे बघा अजून थोडंसं पाणी जे आहे ते आहे। तर आता आपण यामध्ये टाकून घेऊया दुसरे अजून मसाले। तर चिकन जे आहे ना ते इथे शिजलेलं आहे, अजून 2 मिनिटं मी शिजवणार आहे। तर पहिले टाकूया 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्याबरोबर टाकूया कसुरी मेथी 1 टीस्पून, त्याबरोबर टाकूया आपण कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकणार आहोत आणि गरम मसाला टाकूया। आणि हे इथे मी वापरलेलं आहे चिकन मसाला, हाफ टीस्पून भरून टाकलेला आहे आणि त्याबरोबर कोथिंबीर, याच्याने खूप छान चव येते। परत इथे मी मिक्स करून घेणार आहे आणि झाकून ठेवणार आहे 2 ते 3 मिनिटं। तर चला पहिले मिक्स करून घेऊया आपण इथे। तर हे एक चांगल्या प्रकारे मिक्स दिलेलं आहे इथे मी आणि जसं तुम्ही पाहत असाल मस्त असा आपला हा मसाला बघा रेडी झालेला आहे। तर अजून 2 मिनिटं आपण इथे झाकून ठेवूया, कारण चिकन जे आहे ते शिजलेले आहे। अजून थोडे बाफेवरती मसाल्याबरोबर जेव्हा शिजेल ना, जे आपण आता टाकलेले आहे हिरवी मिरची वगैरे, त्याचंही चव खूप छान येते। तर 2 मिनिटं फक्त आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की किती मस्त अशी आपली ही चिकनची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे। हे बघा 2 मिनिटांनंतर एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे, वरती सरफेसवरती तेल आलेलं आहे। तर आता परत कोथिंबीर थोडीशी वरून टाकून घेऊया, कारण कोथिंबीरची चव खूप छान येते। तर मिक्स करून घेऊया आणि हा आपला जबरदस्त असा टिफिनसाठी चिकनची रेसिपी झालेली आहे रेडी। तर जर तुम्हाला चिकनची रेसिपी द्यायची असेल तर ही झटपट तयार होणारी आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही रेसिपी जी आहे ती चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, पावबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही चिकन मसालाची रेसिपी।
तर तुम्हाला ही नक्की आवडली असेल आणि जे मसाले आपण घरचे मसाले टाकलेले आहेत त्याचा चव खूप छान येते या चिकन मसाल्यामध्ये. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.